नमस्कार. आज आपण घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळ. त्यासाठी एका कुकरमध्ये मोडं घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी, हळद, मीठ हे सर्व एकत्र करून कुकरला एक शिट्टी करून घेतलेले आहे. कुकर गार झाल्यानंतर मोडांमधील पाणी सेपरेट करून घेतलेलं आहे. आता आपण त्या मोडांपासून आणि जे आपण पाणी काढलेलं आहे मोडातून त्यापासून मिसळ बनवूया. आता जे पाणी सेपरेट केलेलं आहे त्याच्यापासून आमटी बनवून घेऊया, किंवा त्यालाच तुम्ही कटाची आमटीसुद्धा म्हणू शकता. त्यासाठी आधी मसाला बनवून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये आपण ओलं खोबरं, टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, पांढरे तीळ आणि थोडंसं जिरं वापरलेलं आहे. हे सर्व मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं आहे. आणि एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेऊन तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन त्यामध्ये हा सर्व मसाला एकत्रितपणे टाकून घ्यायचा आहे. तेलात व्यवस्थित मसाला परतवून झाला की आपण जे मोडांचं पाणी काढलेलं आहे ते या मसाल्यामध्ये ओतून घेऊन त्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट, हळद, मीठ हे सर्व टाकून आमटीला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण सेपरेट मिसळसाठी सुकी भाजी बनवून घेऊया. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये जिरं टाकून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि चवीपुरता मीठ टाकून कांदा टोमॅटो व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतवून घेऊया. त्यानंतर जे आपण मटकी कुकरमधून शिजवून घेतलेली आहे ती या फोडणीमध्ये टाकून घेऊया. आवडीनुसार लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडासा मिसळ मसाला टाकून घेऊया. सर्व व्यवस्थितपणे एकत्रित मिक्स करून घेऊया आणि भाजीला एक छान अशी वाफ काढून घेऊया. भाजीला मस्त अशी वाफ आली की आपण आता प्लेट सर्व करायला घेऊया. त्यासाठी एका प्लेटमध्ये एक वाटी घेऊन त्यामध्ये पहिल्यांदा सुकी भाजी आणि जी आपण आमटी बनवलेली आहे ती घेऊया आणि वरून थोडासा फरसाणा, खाण्यासाठी बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू, वरून थोडीशी कोथिंबीर. खाण्यासाठी तयार आहे झटपट अशी घरच्या घरी बनवलेली एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर्रीदार अशी मिसळ. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.